दंडवत हो. स्मृतीस्थळ निरूपणाच्या सत्रामध्ये 9 क्रमांकाच्या स्मृतीपासनं पुढे स्मृती बघणार आहोत. भाई देवबा दुःखातिशयो दर्शने बेला पुराण वचने. भाईदेव व्यास हे अतिशय भावाळू असं व्यक्तिमत्व आणि उत्तम अधिकाराचं आणि भाईदेव हे भट्टोबासांच्या सोबत गंगातीर वंदन करण्यासाठी आहेत. स्वामींच्या पिकेचं दर्शन जेव्हा केल्या गेलेलं आहे त्यावेळेला त्यांना जो काही विरह अवस्था त्यावेळी प्रगट झाली आणि त्याच्यामुळे भट्टोबासांनी त्यांना ज्ञानाद्वारे सांत्वन त्यांचं केलं आणि त्याच भाई देवव्यासांच्या या दुःखाला बघून, जर का एका पिकेला बघून त्यांचं एवढं भाव दाटून आलेला आहे, तर मग जर का बेलापूरला जर का गेलो आपण, तर बेलापूरच्या संदर्भातल्या ज्या काही स्वामींच्या आठवणी आहेत किंवा जे काही स्वामींचं त्या ठिकाणाहून बीजे करणं आहे, अहोरात्र निरोपण आहे वगैरे, या सर्वाबद्दल जेव्हा ते ऐकतील तर त्यांच्यामध्ये अजून विरह दाटून येईल आणि म्हणून ते दुःखातिशयो म्हणजे त्यांचं अतिशय दुःख बघून बेलापूर दर्शनाला आचार्य भट्टोबास गेलेले नाहीत. आणि त्यामागे भट्टोबासांचं सुद्धा, जरी इथे भाईदेव व्यासांचं नाव जरी दिलेलं आहे तरी भट्टोबासांचं देखील त्या बेलापूरशी जे काही जोड आहे, जे काही त्यांनी पाहिलेलं आहे समोर वगैरे, तर निश्चितच भट्टोबासही त्या ठिकाणी जाण्याला थोडंसं म्हणजे त्यांच्याही दुःखाचा ते विचार करतात की तिथे गेलो तर आपल्यालाही राहणार नाही आणि म्हणून कदाचित भट्टोबासही तिकडे जाण्याचं टाळतात. अर्थातच स्वामी तिथून उदास होऊन गेलेले आहेत असं म्हटलं जातं आणि खूप लोक असं आपला एक माइंडसेट झालेला आहे की बेलापूरला स्वामी उदास झाले. मग काही लोक त्यांचं असतं की बेलापूरला गेलं की उदास वाटतं, असे काही लोक म्हणतात बरं का. वांचून तसं नाही. बेलापूर या ठिकाणाहून स्वामी गेलेले आहेत, पण उदास होऊन मात्र गेलेले नाहीत. स्वामींनी जरी तिथून स्वामी उदास होऊन जरी गेलेत समजा असं धरून चाला, तरी बेलापूर हे उदास स्थान नाही आहे. बेलापूरला आमच्या स्वामींनी 7 अहोरात्र निरूपण केलेलं आहे, म्हणजे ते उलट प्रसन्नतेचं स्थान आहे. त्या ठिकाणी अनेक गोष्टी ज्या आहेत, मग अस्थिपरी प्रकरण असो, महावाक्य निर्वचनावर जे काही स्वामींचं विवेचन झालेलं आहे, निरूपण झालेलं आहे, ते अतिशय प्रसन्नतेचा तो भाग आहे. म्हणून हे डोक्यातनं काढून टाका की बेलापूर हे उदास स्थान वगैरे आहे, असं काही नाही. तुम्ही जर का स्मरण केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रसन्नता जाणवेल आणि एरवीही त्या ठिकाणी प्रसन्नता आपल्याला जाणवत असते. मग एकदी भट्टोबासी निगता म्हणितले. एकदी म्हणजे आता डोमेग्राम या ठिकाणी 7 रात्र 7 मुक्काम झालेले आहेत. मग 7व्या दिवशी किंवा 8व्या दिवशी भट्टोबास जे आहेत ते निघता म्हणितले. आता बेलापुरा जाईल तरी भाई देयाचे देह जाईल. आता जर का बेलापूरला गेलो, हे मागचा अनुभव पाहता पिकेचा, आता जर का आपण बेलापूरला गेलो आणि स्वामींच्या वियोगाच्या ज्या लीळा आहेत, स्वामी तिथून जे उत्तर दिशेला बीजे करते झालेले आहेत, ते सर्व जर का भाईदेव व्यासांनी तिथे ऐकलं, का बरं इथे पण तर ऐकून राहिले भाईदेव व्यास, बेलापूरला काय झालं ते, स्वामी तिथून गेले हे तर इथे पण ऐकतात ते. परंतु हाच तर विशेष आहे की त्या स्थानाजवळ जाऊन मग लीळा आठवणे आणि आपण घरी बसून लीळा आठवणे यातला तो फरक आहे. म्हणजे घरी बसूनही ती लीळा तुम्ही आठवाल, तो भाव तुमच्यामध्ये येईल, पण प्रत्यक्ष ज्या ठिकाणी ती लीळा घडलेली आहे त्या स्थानाच्या तिथे जाऊन आपण जर का ती लीळा आठवली तर लीळा आठवण्याला अधिक आपल्याला स्फुर्तरूपता होते आणि अधिक त्या ठिकाणी आपले भाव जे आहेत ते प्रगट होत असतात.
आणि म्हणून स्थानाजवळ गेल्यानंतर लीळा स्मरण जे आहे त्या स्थानाची लीळा, त्या स्थानाच्या संदर्भातल्या लीळा हे तर जास्तच महत्वाचं आहे. आणि इतरही लीळा तुम्ही त्या ठिकाणी आठवू शकता. आणि म्हणून ते म्हणतात की जर का बेलापूरला जर का जाईल तरी भाईदेवाचे देह जाईल, म्हणजे भाईदेव व्यासांचा देह जाईल. इथे इथे मूर्छित अवस्थेमध्ये ते जात आहेत आणि मग तिथे जर का गेलो आपण तर त्यांचं देह जाईल. म्हणजे इतकं विरह अवस्था जी आहे ती त्यांच्यामध्ये प्रगट होईल. आणि त्यामध्ये दश अवस्था आपण सांगितल्या, दशावस्थेमध्ये पण प्रगट होण्यामध्ये फरक आहे. कोणाची सकाळी समजा प्रगट झाली तर संध्याकाळपर्यंत ते चालेल, एखाद्याचं पटकन होईल, एखाद्याचं त्याच्यापेक्षा जास्त कालावधी जाऊ शकतो. तुमचं जे काही विरह अवस्थेचा तुमचा भाव कसा आहे किंवा तुमचा ओलागुण कसा आहे त्यानुसार ते जे काही भाव आहेत आपल्यामध्ये प्रगटत असतात. आणि म्हणून या ठिकाणी एकी वासना पिके वरुनी म्हणितली, आणि एका मताने ती जी काही पीक आहे त्या पिकेच्या प्रसादाचं ग्रहण करत असताना भाईदेव व्यासांची जी अवस्था झाली त्यावरूनच त्यांनी म्हटलेलं आहे तिथेच की आता बेलापूरला जायचं नाही. म्हणून न वसतीची तेथुनीची मुरडले, आणि तेथुनीची मुरडले, न वसतीची म्हणजे काही गेले नाहीत आणि तेथूनच ते मागे फिरलेले आहेत. पुढची स्मृती घेऊया. राजोर लक्ष्मींदर भट्टा श्रवणानुसरण. राजोर येथील लक्ष्मींदर भट्ट यांना श्रवणही झालेलं आहे आणि अनुसरणही त्यांचं झालेलं आहे. एकदी राजोर लक्ष्मींदर भटासी भटोबासांचे दर्शन झाले. राजोरकर म्हणजे राजोर या गावचे ते लक्ष्मींदर भट आहेत, त्यांना भटोबासांची त्यांची भेटी झालेली आहे. कवणी परी हे नेणी जे कशा पद्धतीने झाली काय वगैरे याची काही माहिती नाही. तयासी श्रवण झाले, आणि त्यांना श्रवण झालं म्हणजे भटोबासादी वगैरे हे सर्व जे काही गुरुकुळ आहे त्या व्यक्तीच्या अधिकाराच्या अनुरूप ती व्यक्ती कशी आहे, काय आहे, धर्मरूप आहे की नाही, त्या पहिल्या चर्चेतनं ते लक्षात यायचं. ते जिज्ञासक आहे की नाही हे लक्षात येत असेल, आणि मग त्या अनुषंगाने त्यांचे प्रश्न कसे आहेत त्याचं उत्तर देता देता एक विशिष्ट वेळ त्यांना श्रवण करवल्या जायचं. म्हणजे अधिक ज्ञान देणे आहे. महानुभाव पंथामध्ये प्रवेश करून घ्यायचा असेल एखाद्याचा, किंवा एखाद्याला करायचा असेल प्रवेश उपदेश घेऊन, तर त्यांनी आधी थोडस ज्ञान महानुभाव पंथाचं काढलं पाहिजे, किंवा त्याला आधी ज्ञान थोडस महानुभाव पंथाचं दिलं पाहिजे. म्हणजे असं असतं ना का उपदेश घेतला का नाही बस मग त्याला काहीच कळत नाही काय करतोय आपण, कशासाठी घेतोय. किंवा त्यांनी स्वतःहून म्हटलं पाहिजे की मला उपदेश घ्यायचा आहे, असं आपणच त्याला म्हणत नाही बसायचं. आणि त्यांनी म्हणावं यासाठी तसं वातावरण आपल्याला द्यावं लागतं. उगाच जबरदस्ती कोणाला कान फुकता येत नसतात, कोणाचे फुकतात म्हणा, परंतु तसे फुकणं काहीच कामाचं नाही. आणि मुळातच कान फुकायचेच नाही आपल्याला. आपल्याला उपदेश घ्यायचा आहे, नाम मंत्र घ्यायचा आहे आणि धर्मप्रवेश करायचा आहे. महानुभाव पंथामध्ये धर्मप्रवेश करायचा आहे म्हणजे काय साधी गोष्ट नाही. तर त्या अनुषंगाने आपल्याला त्या ज्ञानाची जी काही बैठक आहे, तसं काही वातावरण आहे ते तयार करावं लागेल. आणि त्यानुसार भट्टोबास वगैरे सर्वजण लगेच आल्या काही उपदेश कोणाला देत नव्हते, लगेच काही दीक्षा देत नव्हते. तिथे त्यांना ते श्रवण करवल्या जायचं. त्यांचे काही संदेह आहेत, त्यांची जी काही मतं आहेत त्याचं खंडन केलं जायचं, शंकेचं समाधान केलं जायचं, आणि तदनंतर ती व्यक्ती अनुकूल व्हायची. यथा माहीम भट्ट झाले किंवा मग अजूनही काही भक्त मंडळी आहेत, तर त्या पद्धतीने त्यांना ते अनुकूल झाले धर्माविषयी. त्याच्यानंतर मग त्यांचा अधिकार बघून त्यांना ते निरूपण केलं जायचं तिथपर्यंत, आणि मग त्यांना धर्मप्रवेश आहे किंवा नंतर मग अनुसरण आहे. आणि म्हणून स्मृतीस्थळामध्ये आपल्याला लगेच येतं की त्यांचं दर्शन झालं, श्रवण झाले आणि दीक्षा झाली. म्हणजे आले निरूपणाला, ऐकलं लगेच दीक्षा झाली असं नाही.
लगेच दीक्षा नाहीये. त्याच्यासाठी तो कालावधी किती गेलेला आहे ते काही त्यांनी सांगितलेलं नाही. फक्त श्रवण झाले आणि अनुसरण झाले एवढंच आलेलं आहे. तर त्याच्यासाठी तो एक विशिष्ट कालावधी गेलेला आहे, विशिष्ट प्रकारचं निरूपण झालेलं आहे, ती अनुकूलता त्यांच्यामध्ये आलेली आहे, धार्मिकता आलेली आहे. आणि मग धर्माविषयीचं त्यांचं जे काही मत आहे किंवा जीव स्वरूप काय म्हणतं त्यांचं, हे सगळं जाणून घेऊन मग त्यांना जे काही धर्मप्रवेश आहे किंवा अनुसरण आहे ते दिलं जातं. आणि हे कवणी परी हे नेणी जे म्हणजे कसं दर्शन झालं, कशी भेट झाली ते माहिती नाही. तयासी श्रवण झाले भिक्षा केली, श्रवण झाले भिक्षा केली. बघा लगेच वाक्य आलं ते, श्रवण झालं लगेच भिक्षा केली. असा वेग नाहीये बरं का. असा वेग असता आपल्याकडे तर तुम्ही सगळे दीक्षित असते आज, है ना. पहिल्या दिवशी श्रवण झाले आणि लगेच दीक्षा झाली असं नाही. तर श्रवण झाले आणि मग श्रवणांते त्यांची ती जे काही ज्ञानस्तर आहे तो वाढवणं आहे. अनुसरण म्हणजे काय, धर्मप्रवेश म्हणजे काय, देवता म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय, हे सगळं सांगावं लागेल. आणि त्यांचे जे काही पूर्व मत आहेत त्या पूर्व मतांचं खंडन करावं लागेल. असं सगळं झाल्यानंतर मग भिक्षा केली. भिक्षा केली म्हणजे अनुसरण झालेलं आहे. त्या अनुसरणाला आधीच्या काळामध्ये भिक्षा असं म्हणायचे. म्हणजे अनुसरण झाले की भिक्षा केल्या जायची. आणि म्हणून भिक्षा केली असंच उच्चारण जे आहे ते स्मृतीस्थळामध्ये आपल्याला बघायला मिळतं. मग तया राजोरकर लक्ष्मींदरबा ऐसे म्हणती. आणि मग त्यांचं अनुसरणानंतरचं जे नाव आहे ते लक्ष्मींदर भट असं त्यांचं आधीचं नाव आहे. आणि अनुसरणानंतर राजोरकर लक्ष्मींदरबा ऐसे म्हणती. लक्ष्मींदरबा कुठले बरं, ते राजोरचे, राजोरकर असं त्यांची ती ओळख. मार्गामध्ये एकाच नावाचे जर का अनेक जण असतील तर त्यांना ती विशिष्ट नावं दिल्या जातात की बाबा ते अमके, ते इकडचे, ते तिकडचे. म्हणजे ते कुठल्या गावाकडनं आलेले त्या गावाचं नाव त्यांच्या समोर ते लावल्या जातं. आणि मग अमके अमके ते, मग अमके अमके ते. आणि त्यावरून त्यांच्या गावाच्या नावावरून त्यांच्या त्या व्यक्तीची ओळखी होत असते. नाव सगळ्यांचं 3-4 लोकांचं सारखंच आहे. आणि म्हणून ते विशिष्ट जे काही नाव आहे ते जसं सरालेकार माहीमभट्ट. म्हणजे माहीमभट्ट कुठले, अनेक माहीमभट्ट आहेत ना, ते सरालेकार नाहीत का ते, हा ते का. म्हणजे त्या नावाशी त्या गावाला किंवा त्या गावाशी त्या नावाला जोडलं गेलेलं आहे. आणि मग तेही भटोबासा विद्यमान पुढा आचार विचार लक्षणे केली. आणि मग त्यांनी भटोबास विद्यमान असताना म्हणजे भटोबासांच्या समोर स्वतः स्वतंत्रच त्यांनी स्वतःच ते लिहून नाही ठेवलं, तर भटोबासांना समोर ठेवून त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी काय केलेलं आहे, आचार विचार लक्षणे केली. म्हणजे आचार आणि विचार या हे जे काही वचन आहेत त्या वचनावर ते वचनाचे जे काही अर्थ आहेत ते अर्थ त्यांनी लिहून काढलेले आहेत. म्हणजे त्यांच्या मनाचे नाही लिहिले. जे चर्चेमध्ये त्यांना कोणी काय मत मांडलेलं आहे त्याला वचनांचे आधार आहेत का, आणि मग आपल्याला त्याच्यात काय वाटतं मग त्याला वचनाचा काही आधार आहे का. म्हणजे मला जे वाटतं धर्माविषयी एखादं मत, तर त्याला वचनाचा आधार असला पाहिजे. स्वामी सांगतात की तर्के अर्थ न वितर्के. म्हणजे चर्चा करा, तर्क वितर्क करा, पण तर्कामुळे मूळ सिद्धांत अर्थ बदलला नाही पाहिजे. तो कधी नाही बदलणार, जेव्हा त्याला तुम्ही वचनाशी धरून चालाल तेव्हा तो बदलणार नाही. जसं एखाद्या व्यक्तीला, लहान मुलाला आपण हात धरून चालवतो, परंतु काय करतो आपण, त्याचा हात धरलेला आहे, त्या आधाराने त्याला चालवत असतो. तसं वचनाचा आधार आपल्याला घेऊन आपल्याला चर्चा करायची असते. आणि त्यांनी आचार विचाराची लक्षणे केली म्हणजे ते पक्ष लिहिले. आणि एक पक्ष म्हणजे त्या वचनाचा एक प्रकारचा एक अर्थच असतो. असे अनेक पक्ष म्हणजे वचनाचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं वेगवेगळ्या वचनाच्या आधारातनं मांडलेले ते अर्थच असतात एक प्रकारचे. आणि ते वचनाच्या वेगवेगळ्या अर्थाला प्रगट करत असतात. प्रत्येक पक्ष असेल तो वचनाच्या वेगवेगळ्या अर्थाला प्रगट करत असतो. आणि त्यातनं आपल्याला वचनाचे
इतरही अर्थ जे आहेत आपल्याला असं वाटेल का एकच अर्थ आहे, तसं नाही. जसं मी ते उदाहरण देत असतो, स्वामी सांगतात जेवढी पिशवी केजी तेवढी होय. मग पिशवी म्हणजे साधारण जे शिवणकाम करणारे लोक आहेत त्यांना हेच वाटेल की जेवढा मोठा कपडा घेतो तेवढी मोठी पिशवी शिवता येते आपल्याला, असा तो वचनाचा एक अर्थ झाला. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून बघेल, तेही बरोबरच आहे. जेवढं तुम्ही तुमचा पसारा वाढवाल, कसला, प्रपंचाचा असेल, शरीराचा असेल, मानसिक तापाचा असेल, व्यापाचा असेल, हे सगळं म्हणजे दोषजनक सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घेता येतात, गुणदायक सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घेता येतात. मग आता हा झाला व्यावहारिक याच्यावर अर्थ. मग दुसरं त्याचा अर्थ, जेवढी पिशवी कीजे म्हणजे जेवढा आचार तुम्ही तुमचा वाढवाल तेवढा तो वाढेल, जेवढं स्मरण वाढवाल तेवढं वाढेल, जेवढं विजन वाढवाल तेवढं वाढेल. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर आचारपर विचारपर सगळीकडे तो अर्थ आपल्याला लावता येतो. नुसतंच पिशवी म्हणजे पिशवी नाही. आमच्या स्वामींनी सांगितलं पिशवी म्हणजे पोट, पोटाची भूक आहे ना. जेवढं तुम्ही सवय कराल तेवढा तुमचा आहार वाढत 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 जातो आणि नंतर काय होतं, आपल्याला स्थूळपणा येऊन जातो. म्हणजे जेवढी पिशवी घ्यायची तेवढी होय. मग आता जेवढी कीजे म्हणजे वाढण्याच्या दृष्टीनेच म्हणतात का ना, कमी होण्याच्या दृष्टीने पण आहे. तुम्ही जेवढं कमी आहार केला तेवढं पिशवी कमी होणार. म्हणजे जेवढी कीजे तेवढी होय, म्हणजे वाढेल पण आणि किंवा कमी पण होईल. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला जे काही खाण्याची भूक असते ती सर्वार्थाने पोटाचीच असते असं नाही, ती मनाची पण असते. म्हणजे आता इथे पिशवीमध्ये मन पण येतं आपलं. जेवढी पिशवी कीजे म्हणजे मनाची पिशवी जेवढी वाढवाल तुम्ही, किती जेवढं खाऊ वाटेल तेवढं खातो आपण. मन तृप्त होईपर्यंत खातो, पोट तृप्त होईपर्यंत नाही, भूक जाईपर्यंत नाही. कधी कधी आपल्याला मन तृप्त होईपर्यंत आपण खात राहतो. तर मनाची पिशवी देखील जेवढी वाढवाल, म्हणजे आता बघा वचन एकच आहे पण तो तुम्हाला गुणार्थी दोषार्थी सगळीकडे तो काय करतो, तो अर्थ लावता येतं. आणि ते जर का पक्षातनं ज्या ज्या वाक्यातनं ते प्रगट केलेलं आहे त्याला काय म्हणतात, लक्षणे असं म्हणता येईल, किंवा त्याला त्याचा पक्ष म्हणता येईल, किंवा त्या वचनाचा एक एक अर्थ जो आहे तो त्याला आपल्याला म्हणता येईल. प्रकरणीची लक्षणे केली म्हणजे 9 प्रकरणाची देखील लक्षणे म्हणजे त्याचे काही अर्थ पक्ष त्यांनी ते लिहिलेले आहेत. भटोवासा पुसो, मग काही स्वतःच्याच मनाने केले का त्यांनी, ते त्यांना जे वाटेल ते नाही. येथीचा जो ज्ञानी आहे तो कुठलंही मत मांडताना, तुम्हाला कुठलाही विधी सांगताना, स्वतः कुठलाही विधी करताना त्याला वचनाचा आधार घेऊनच ते करणार आहे, बाकी नाही. म्हणून पुन्हा पुन्हा मी ते सांगत असतो, तुम्ही काय विधी करता वर्षभराचे त्याची नावं लिहा आणि त्या प्रत्येक विधीला एक तरी वचन, एक तरी लीळा आणि एक तरी स्मृती त्याला शोधून दाखवा. नाही वचन भेटलं तर स्मृती, नाही स्मृती भेटली तर लीळा, असं काहीतरी त्याला प्रमाण असलं पाहिजे. विना प्रमाण आपल्याला कुठलेच विधी करायचे नाहीत. आणि हे भटोबासा पुसो, भटोबासांना विचारून, म्हणजे विचारून लिहिणं आणि लिहून परत विचारणं. आलं लक्षात? जे लिहायचंय ते आधी श्रवण करावं लागेल आणि श्रवण केलेलंच लिहावं लागेल. परंतु ते लिहत असताना परत आपल्या जीवमतीने काहीतरी दोष निर्माण होत असतात. जसं मी निरूपणात सांगितलं की बाबा विशेष म्हणजे परमेश्वर नाही, हे कोणी सांगितलं? आता विशेष म्हणजे देव नाही हे कोणी सांगितलं? कुठे आलं हे? असं नाही आलं? सांगा. चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे, देव पाषाणाचा नव्हे. हा ना, प्रमाण आलं का इथे? आता हे निरूपणात मी सांगितलं देव काष्टाचा नव्हे, पाषाणाचा नव्हे, हे स्वामींनी सांगून ठेवलं. कारण स्वामींना माहिती आहे भविष्य काळात येणारे जे काही मंडळी आहेत ते पाषाणालाच देव मानणार आहेत, पाषाणाला खाऊ पिऊ घालणार आहेत वगैरे वगैरे. म्हणून स्वामींनी काही गोष्टींचा खुलासा तेव्हा करून ठेवलेला आहे. स्वामींना आता परत येऊन वेगळं सांगायची गरज नाही, एवढं सांगून ठेवलेलं आहे. देव पाषाणाचा नव्हे, म्हणजे विशेषाला देव नका मानू, देवाच्या मुळे त्या पाषाणामध्ये विशेषत्व आलेलं आहे.
म्हणजे आपल्याला विशेष वंदन करायचे आहेत, पण विशेषाला देव नाही मानायचं. विषय समजला का? आता ते एक जण माझं ऐकणारेच होते, त्यांनीच सांगितलं लोकांना की दादांनी सांगितलं की देव विशेष करायचे नाहीत. आता घ्या, म्हणजे सांगताना मी सगळ्यांना सारखंच सांगितलेलं आहे की विशेष म्हणजे देव नाही आहेत, परंतु विशेष वंदन मात्र का करायचे? कारण की स्वामींनीच सांगितलंय, येथीच्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे. तुम्ही पण ऐका बरं का व्यवस्थित. तुम्ही म्हणाल कालच्या निरूपणात सांगितलं विशेष करायचे नाहीत. विशेष तर वंदन करायचेच आहेत. प्रसाद करायचे, काष्ट प्रसाद, वस्त्र प्रसाद, सगळं स्वामींच्या संबंधित गेलेलं जेवढं काय आहे त्या वस्तूंना, त्या पदार्थांना आपला कपाळ स्पर्श आणि विधीपूर्वक तोही होणं गरजेचंच आहे. परंतु त्याला तुम्ही जे देव मानता ते मानायचं नाही. परंतु ऐकताना काय झालं, एकाने लक्षात घेतलं की विशेष करायचे नाहीत. मग त्यांना मी समजून सांगितलं, बाबा असं नाही सांगितलं मी. जर का देवाच्या व्यतिरिक्त आपण काहीतरी वेगळं सांगू शकतो का आपलं मत? कोणीतरी म्हटलं की विशेष करायचे नाही म्हणणारा पण एक प्रवाह आहे बरं का, पण देवाच्या वेगळं काही सांगायचं का आपण? आपण जे देवाने सांगितलं तेच सांगायचं. आणि म्हणून ऐकताना आपला कधी कधी फरक होत असतो. म्हणून डॉक्टर काय करतात, औषधे लिहून देतात, हे घेऊन या आणि मला दाखवा असंही म्हणतात. मला ते प्रश्न पडायचा की जे लिहून दिलं तेच तर घेणार आणि परत येऊन काय दाखवायचं औषध ते. तर एक दिवशी मीच असं समोर असताना कोणीतरी ते औषध आणून दाखवले, डॉक्टरांनी ते बघितले आणि ते म्हणजे मेडिकलवाल्याला बोलवा म्हणे. ते म्हणे काय मी काय लिहून दिलं, तू काय दिलेलं आहेस, किती फरक आहे म्हणे याच्यामध्ये, असं तसं. ते ओरडले डॉक्टर त्यांना. मग तेव्हा कळलं की हे परत का दाखवायचं असतं. आमच्या स्वामींनी का सांगितलं, 7-5 दिवसा आपली दावली दावी जे गुरु निमित्तांना भेटा. 7-5 दिवसा असेल किंवा महिना 15 दिवसाला असेल किंवा 2-3 महिन्याला असेल, आपल्या गुरुनिमित्तांना का भेटायचं आहे? कारण की त्यांच्यापर्यंत आपण काय करतो आहोत ते आपला आचार, त्याचं प्रदर्शन नाही आहे, परंतु त्याचं निरीक्षण करण्यासाठी ते गुरुनिमित्तांना आपलं काय आपण करतो ते त्यांना सांगितलं पाहिजे, त्यांना दाखवलं पाहिजे. मग गुरुनिमित्त म्हणजे नुसतेच उपदेश गुरु किंवा दीक्षा गुरु नव्हे. तर गुरु म्हणजे जे कोणी ईश्वर अधिष्ठित अधिकरण आहेत ते सर्वजण, आणि त्यांना ते दाखवायचं आहे. कारण की मग तुमच्या आचरणात, तुमच्या सोबतीने काही चुका झाल्या असतील तर मग ते तिथे तुम्ही म्हटले की मी गोड बंद केलं, मग तुमच्या प्रकृतीला ते चालतं की नाही चालतं? नाही, मी माझं माझं बंद केलं, मग तसं नाही चालत. त्यासाठी तुम्हाला तुमची प्रकृती बघावी लागेल, तुमचा अनधिकार बघावा लागेल. ते म्हटले मग साखर बंद केल्यापासून मला चक्कर चक्कर येते, नाही मग साखर सुरू कर, नाही मी संकल्प सोडलेला आहे. तर तसं नाही, संकल्प लगेच कुठल्याही गोष्टी सोडून मोकळं नाही व्हायचं. त्यासाठीच ज्ञातविरक्ताचा संग करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला कुठल्या पदार्थांचा परिच्छेद करायचा नाही करायचा हे ते सांगतील तुम्हाला. आणि म्हणून हे सगळं पुसो म्हणजे भट्टोबासांना विचारून, भट्टोबासांकडनं श्रवण करून ते लिहिलं गेलं आणि लिहून परत त्यांना ते दाखवल्या गेलेलं आहे की बरोबर आहे का हे सगळं काही. मग तिथे ते भट्टोबास काय असेल तिथे चुका वगैरे किंवा इकडचं तिकडे काही झालं असेल तर ते बरोबर सांगतात. अशा प्रकारे राजूरकर लक्ष्मींदर भट यांनी काय केलेलं आहे, अनुसरण त्यांचं झालं, ज्ञान श्रवण त्यांचं सुरू आहे आणि त्यांनी आचार विचार आणि प्रकरणाची नवप्रकरणाच्या संदर्भामध्ये जे काही वचनाचं विस्तृत लिखाण आहे, अर्थ ते त्यांनी केलेलं आहे. पुढचे स्मृती घेऊया. महिमभटा भेटी, महिमभट्ट आणि भट्टोबास यांची भेटी झालेली आहे. भट्टोबास गंगा तीरा निगता समय ईश्वर नायके व्यवहारू लाविला. भट्टोबास आणि जे काही समस्त भक्त मंडळी आहेत ती गंगा तीराकडे निघालेली आहेत, म्हणजे आता रुद्धपुरातनं बाहेर पडतायत. त्यावेळेला ईश्वर नायक जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे, व्यवहारू लाविला म्हणजे काही कायद्यांच्या अडचणी त्यांनी आणलेल्या आहेत. तयाची या कन्या आपला विवाह करू नाही दिदला, म्हणजे त्यांची जी मुलगी आहे त्या मुलीसोबत श्री प्रभूंनी असं ठरवलं की हिच्यासोबत विवाह करायचा.
असं फक्त ठरवलं, वांचून काही विवाह वगैरे काही करायचा नव्हता, पण स्वामी म्हणाले असं. आणि म्हटल्यानंतर मग तो काही विवाह केला तर नाही, परंतु त्या मुलीनी मात्र एकनिष्ठ ती राहिलेली आहे. आणि ती मुलगी जी आहे त्या स्वामींच्या ज्या वाक्याला तिने धरून ठेवलेला आहे, की श्रीप्रभू म्हटले ना माझ्यासोबत विवाह करायचा, बस आता मी इतर दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीशी विवाह करणार नाही. याला म्हणतात एकनिष्ठता. म्हणजे आपल्या आयुष्यात काही जरी झालं तरी आपण अन्य देवतेला शरण जायचं नाही, अन्य विधी करायचे नाहीत, काही जरी झालं तरी. ही एकनिष्ठता शेवटपर्यंत ठेवणं हे खूप अवघड असतं बरं का. शिंदे राण्याच्या दृष्टांतात सांगितलं, ते कवणाची हातातळी हात नोडविती, कुणापुढे हात पसरले नाहीत. स्वतः त्यांनी कष्ट वगैरे केले, स्वतःचा उदरनिर्वाह केला, आणि आपला राजा गेला म्हणून दुसऱ्या राजाची गुलामी त्यांनी पत्करली नाही. मग रायोतयासी बोलवी, त्याला राज्य अर्ध राज्य देतो वगैरे वगैरे. तशा पद्धतीने या ठिकाणी या ही जी कन्या आहे ईश्वर नायकांची, हिनी सुद्धा काय केलेलं आहे की दुसरा विवाह वगैरे तिने काही केला नाही, किंवा विवाहच तिने केलेला नाही. दुसरा विवाह म्हणजे तिचा पहिलाच विवाह झाले नाही, फक्त उल्लेख झाला श्रीप्रभूंच्या श्रीमुखातनं. आणि मग आता त्या मुलीचं पुढचं भविष्य काय, म्हणजे त्या ठिकाणी तिच्याही बद्दल वडिलांच्या मनामध्ये काहीतरी भावना असतील की नाही, की मुलीची व्यवस्था आपल्याला करावी लागेल काय वगैरे. आणि म्हणून त्यांनी ते सांगितलं की बघा बाबा असं असं झालं, आणि आता माझ्या मुलीने तर काही विवाह केला नाही, मग तिला काहीतरी तुम्ही हिस्सा वाटा तिला द्यावा, असं म्हणून त्यांनी तो थोडासा कायद्याचा प्रश्न ठेवलेला आहे. तेने कारणे माहीमभट्ट मागा राहिले, आणि त्यामुळे माहीमभट्ट थोडेसे मागे थांबलेले आहेत. कायदेशीर काही कार्य करायची होती आणि म्हणून ते थांबले. देऊळवाडा व्यवहार सांगितला, आणि त्या ठिकाणी देऊळवाड्याला जाऊन त्यांनी जे काही, जसं आत्ताच्या काळामध्ये गावामध्ये आपण राहतो, तालुक्याला जावं लागतं काही गोष्टींच्या लिखापडीसाठी, जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं कधी कधी. तशा पद्धतीने देऊळवाडा या ठिकाणी काही कायदेशीर कार्य करण्यासाठी, किंवा त्याचं जे काही पंचायत समिती आहे त्याविषयी न्याय निवाडा करण्यासाठी म्हणून तिथे देऊळवाड्याला ते गेलेले आहेत. ईश्वर नायक निरोत्तर केले, आणि ईश्वर नायकांना भट्टोबास आहेत त्यांनी असे काही मुद्दे वगैरे मांडले आणि त्यांना ते निरोत्तर केलेलं आहे. ते जरी म्हटले की बाबा असं असं आहे, माझ्या मुलीला हिस्सा वाटा भेटला पाहिजे, तो कधी भेटेल, जेव्हा रीतसर जर का विवाह झाला असता तर मग तो हिस्सा वाटा देणं लागू होतं. परंतु विवाहच झालेला नाही तर अर्थार्थी काही संबंधच येत नाही त्याच्यामध्ये. अशा प्रकारे काही चर्चा मंथन तिथे झालं असावं, आणि ईश्वर नायक निरोत्तर झाले म्हणजे त्यांना पुढे काही बोलता येईना, आणि माहीमभट्ट जे आहेत ते जिंकलेले आहेत, ईश्वर नायक जे आहेत त्या कायद्यामध्ये हरलेले आहेत. शोधू म्हणजे एका मताने असं सांगतात की गोसाव्यांची प्रवृत्ती काही कवना जाणतली जात असे. आता इथे ज्ञान दृष्टीने विचार केलेला आहे, नेहमी व्यवहार दृष्टीने विचार करायचा नाही, ज्ञान दृष्टीने देखील विचार करता आला पाहिजे आपल्याला. आणि परमेश्वराचं जे कार्य, आमचे स्वामी सांगतात श्री प्रभू कुठल्या जीवाला कुठल्या वेळी काय देतील हे काही सांगता येत नाही, तेथीचे ते सगळे तेथीचेयाची प्रवृत्ती असं स्वामी म्हणतात. म्हणजे श्री प्रभूंना आणि उदरव्यथा कस काय बरं ना, तेथीचे ते तेथीचेयाची प्रवृत्ती, स्वामींच्या प्रवृत्तीने सर्व काही चालतं. कुणाला कुठल्या जीवाला काय द्यायचं आहे, काय नाही द्यायचं आहे, कसं काय करायचं आहे, सगळं श्री प्रभूंची प्रवृत्ती सामान्य व्यक्तीला जाणता येत नाही. आमचे स्वामी सांगतात की आम्हालाही जाणता येत नाही अशातला भाग नाही, स्वामींना ते कळेल, कारण की परमेश्वर अवतारच आहेत, सर्व एकच स्वरूप आहे पाचही अवतारांमध्ये, स्वामींना ते कळेल. परंतु स्वामी आता आपल्या बैठकीत बसून ते बोलतायत की असं कुणालाही असं लक्षात येणार नाही की श्री प्रभू करत काय आहेत आणि त्यांना द्यायचं काय, बोलत काय आहे त्यांना बोलायचं काय आहे, हे लक्षात येण्यासाठी मग तिथे महादाईचा आबाईचा उपलक्षणे जीव लागतात. समळ जीव तिथे असून चालत नाही. आपण जर का असतो श्री प्रभूंच्या ठिकाणी तर रोज आपण दगड धोंडे खाल्ले असते है ना.
ते दामोदराला म्हणतात जाय मेली इथून जा वगैरे, त्याला काही लक्ष देत नाही. श्रीप्रभू जायला सांगतायत, श्रीप्रभू नारळ घेतात आणि त्याच्या डोक्यातच मारतात. आपण असतो तर म्हणजे आपल्याला तर काहीच कळलं नसतं श्रीप्रभू काय सांगतात. आमच्या स्वामींनी मराठीत शास्त्र सांगितलं तरी आम्हाला कळून नाही राहिलं, तर श्रीप्रभूंचे जे काही वाक्य आहे ते कळणं वगैरे तर मग दूरचीच गोष्ट आहे. आणि म्हणून इथे माईम भट्ट विचार करतात, भट्टोबासांचाही विचार त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेला असावा निश्चितच, की गोसाव्यांची प्रवृत्ती म्हणजे स्वामींची श्रीप्रभूंची प्रवृत्ती काही कवणा जाणीतली जात असे. श्रीप्रभूंनी असं काय केलं बरं? श्रीप्रभू जे काय बोलतात ते काही उगच बोलत नाही, आपल्यासारखं नाहीये की बाबा उगच काहीतरी करून ठेवायचं असं नाही, उगच काहीतरी बोलायचं असं पण नाही. श्री प्रभूंच्या किंवा परमेश्वर अवताराच्या प्रत्येक कार्याला एक अर्थ असतो. त्यांच्या अवतार घेण्याला पण अर्थ आहे, त्यांच्या प्रत्येक हालचालीला अर्थ आहे आणि त्याच्यामुळे अर्थपूर्ण त्यांचा अवतार कार्य आहे. प्रत्येक परमेश्वर अवताराचा अनंत अवतार जे होतात ते पण उगच होत नाहीत, ते कुठल्या तरी कार्याच्या निमित्ताने होतात आणि ते कार्य झालं की अव्यक्ती विलीन होत असतात. पंचावतार जी आहेत ते अर्थपूर्णच आहे, ते त्यांचं कार्य झाल्यानंतर ते अव्यक्त रूपी विलीन होतात. आणि म्हणून श्री प्रभू जर का म्हणाले की मला हिच्याशी विवाह करायचा आहे, तर ते उगच म्हणालेले नाहीत, म्हणजे हिला काहीतरी श्री प्रभूंना द्यायचं आणि हा योग येणार आहे. एरवी ईश्वर नायकांनी काही म्हटलंच नव्हतं पाहिजे, त्यांना तेवढं कळतंय विवाह झाला नाही तर काही देण्याचा घेण्याचा प्रश्नच येत नाही, परंतु त्यांनीही ते म्हणावं म्हणजे कुठेतरी श्री प्रभूंचीच प्रवृत्ती अशी आहे की त्या मुलीला काहीतरी द्यायचं आहे आणि परमेश्वराकडचं त्याच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. आणि ह्या देवाणघेवाणीचा विषय तर बाजूला ठेवा, ही देवाणघेवाण करण्याचाच विषय काय येतो, कारण की ती परमेश्वराशी एकनिष्ठ राहिलेली आहे. म्हणजे हे कुठेतरी प्रेमाकडे जाण्याचा उपाय, भक्ती साधनेकडे जाण्याचा उपाय आहे. जसं सांगतात की निळभट्टांच्या पत्नीने विचारलं ना, आणि हा प्रश्न महादाईसांनीच विचारला बरं का, किंवा ते निळभट्ट निघाले स्वामींसोबत आणि त्या काहीच बोलल्या नाही है ना. म्हणजे महिला वर्गांनी तर भांडलं पाहिजे वगैरे, लगेच कुठे निघाले वगैरे सगळं टाकून वगैरे, असं काही लगेच अनुमती देतील का महिला वर्ग? नाही देणार. मग त्यांनी अनुमती कसं काय दिली? स्वामी म्हणतात बाई ते कशा होत्या, वचनामध्ये राहणारे आहेत, पतीची जी काही रेग आहे ते ओलांडणाऱ्या त्या नाहीत, आणि म्हणून शब्दासरीचे त्या राहिलेल्या आहेत, थांबलेल्या आहेत. तर असं म्हणतात की त्या जर का एकनिष्ठ राहिल्या, पुनर्विवाह त्यांनी केला नाही आणि एकनिष्ठ जर का राहिल्या, तर कुठेतरी ते असं म्हणतात की विषय प्रेमाकडे ती चाल जाऊ शकते, प्रेमाकडे ती चाल जाऊ शकते. आणि म्हणून तोही गुणदायकतेचा एक भाग आहे. ही मुलगी जी आहे हिला लग्न करण्याची संधी आहे, तरी देखील तिने लग्न केलेलं नाही. श्री प्रभूंनाच त्यांनी काय केलेलं आहे, पती मानलेलं आहे, मनोमनी एकनिष्ठ राहिली. तर हा सुद्धा कुठेतरी विषय प्रेमाकडे किंवा प्रेमाकडे जाण्याचा जो काही भाग आहे तो इथे तिची सुरुवात होते आहे. आणि त्या एकनिष्ठतेमुळेच त्यांना तो हिस्सा वाटा देण्याचा विषय त्या ठिकाणी उपस्थित ईश्वर नायकांकडनं केल्या गेलेला आहे. आणि म्हणून ही प्रवृत्ती जणू काही श्री प्रभूंचीच आहे. आणि म्हणून त्यांना जर का हिला काहीतरी द्यायचं आहे असं जर का आहे, तर मग आपण का देऊ नये हा पण एक विचार झालेला आहे. म्हणजे धर्माच्या आधाराने व्यवहाराचा विचार, व्यवहारीची बुद्धी धर्मी उपयोगात आहे, तसं धर्माची जी बुद्धी आहे ती व्यवहारामध्ये आपल्याला उपयोगी नेता आली पाहिजे. व्यवहार करताना तिथे थोडासा धर्माच्या आधाराने सुद्धा आपल्याला थोडासा विचार करता आला पाहिजे. आणि एका मताने वाटा दिधला तिला वाटा तू दिलेला आहे विचारपूर्वक सगळं काही. मग माहीमभट्ट मागवणी गंगा तीरा आले, आणि माहीमभट्ट जे आहेत ते नंतर गंगा तीरला आलेले आहेत. सर्व हे जे काही आहे ते सगळं निस्तरलं त्यांनी, त्याची काही जे काही निर्णय आहे त्या कार्याचा निर्णय त्यांनी लावून दिला आणि ते गंगा तीराला पोहोचलेले आहेत.
औसे तेथची राहिली. औसा जे आहेत ते रिद्धपूरलाच थांबलेले आहेत. मग माहीमभट्टा भटोबासा गंगातीरी भेटी झाली. आणि माहीमभट्टा आणि भटोबास यांची गंगातीर या ठिकाणी म्हणजे गंगातीर परिसरामध्ये भटोबासांचं स्थान वंदन करत असतानाच तो क्रम माहीमभट्टांना माहिती आहे, कसं जाणार आहे, काय जाणार होईल सगळं. आणि त्या अनुषंगाने त्यांनी बरोबर विचारपूस करून भटोबासांची तिथे भेट घेतलेली आहे. पुढची स्मृती घेऊया. केशोबासा भेटी अनुसरण. केशोबास म्हणजे केशराज बास ज्यांना आपण याही नावाने ओळखतो, त्यांची भेटी आणि अनुसरण झालेलं आहे. केशोबास ते कवनीये गावीचे हे नेणीजे. केशोबास हे कुठल्या गावाचे होते त्यांच्या काही गावाचं नाव आलेलं नाही. एका मताने पापदंड रामपुरीचे म्हणजे पैठण संभाजीनगर विभागामध्ये हे गाव आहे. एका मताने पापदंड रामपुरीचे म्हणजे रामपुरीचे, पण रामपुरीला काय आहे, त्या गावाला ओळख आहे पापदंड रामपूर असं त्या गावाचं नाव आहे. तर त्या गावाचे ते होते असं एका मताने म्हटलं जातं. ते विद्वांस व्याख्याते. आणि ते विद्वांस म्हणजे विद्वान होते आणि व्याख्याते पण होते. एखादी विद्वान व्यक्ती असते पण ती व्याख्याती नसते, ती बोलत नसते. विद्वान भरपूर आहे परंतु त्यांच्याकडे बघून ते विद्वान आहे असं वाटत नाही, कारण की ते जास्त चर्चेमध्ये भाग वगैरे काही घेत नाहीत. आणि एखादी व्यक्ती जी असते ती व्याख्याती असते परंतु ती विद्वान असेल असं नाही बरं का. एखाद्याकडे बोलण्याचं एक हे असतं, काहीतरी गुण असतो बोलण्याचा, आणि ते बोलत राहतात. आणि बोलणारी प्रत्येक व्यक्ती ही जी असते विद्वान असेलच असं नाही, आणि विद्वान सगळी व्यक्ती बोलणारी असेलच असं पण नाही. म्हणजे या ओळख्या अशा आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. आणि हे कसे होते, विद्वांसही होते आणि व्याख्याते पण होते. एखादी व्यक्ती ज्ञानपूर्वक बोलत असते आणि त्यांचं जे बोलणं असते ते ज्ञानपूर्वकच असतं, उगच काही पण बोलत नाहीत. म्हणजे विद्वत्ता बोलण्याला असली पाहिजे, आपल्या बोलण्याला विद्वत्ता असली पाहिजे आणि विद्वत्तेचंच बोलणं असणं आवश्यक आहे. आमचे स्वामी सांगतात, एक शास्त्र जाणूनी बोले, एक नेणूनी बोले. म्हणजे एक व्यक्ती जो आहे तो शास्त्र जाणून बोलतो. म्हणजे काय, शास्त्राचा अनुभव घेऊन बोलत नाही एखाद्या व्यक्ती. जे तुम्ही बोलता त्याला शास्त्राचा अनुभव असणं गरजेचं आहे बरं का. गृहस्थ मंडळी काही गोष्टींची चर्चा करते पण त्यांनी तो आचार केलेला नसतो. ज्याचा आपण आचारच केला नाहीये त्यावर तुम्ही किती हद्दीपर्यंत बोलू शकता, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तुम्ही बोलू शकता, परंतु त्याच्या पुढे तुम्हाला बोलता येणार नाही, कारण तो आचारच तुम्ही केलेला नाहीये. आणि एक शास्त्र जाणून बोले म्हणजे एका व्यक्तीने तो आचार केलेला आहे, वास्तविक दशेलाच असेल पण त्याने तो आचार केलेला आहे आणि मग तो त्या आचारावर बोलतो, आणि मग त्याचं जे बोलणं आहे ते आता महत्वपूर्ण आहे. म्हणजे एखाद्याने डोमेग्रामचं महत्व सांगितलं की असं आहे असं असं आहे, ते सांगणं एक वेगळं. पण एखाद्या व्यक्तीला आपण, तुम्ही डोमेग्रामला तुम्ही गेलात का, नाही मी गेलो नाही. मग कोण गेले, मग हे गेलेले आहेत. मग त्यांचं मत आपल्याला जास्त महत्वाचं असतं, जे जाऊन आलेले आहेत. म्हणजे नुसतीच माहिती असतं नाही तर त्याविषयी ते अनुभव पण त्यांचा जो आहे तो महत्वाचा आहे. आता ह्याही उदाहरणापेक्षा भिक्षेचं जो उदाहरण आहे की एखादा खरंच भिक्षा मागतो आहे तर मग त्यांच्याकडनं भिक्षेचा अनुभव काय असतो हे जाणून घेणं जास्त आपल्याला सोयीस्कर पडणार आहे. तिथे त्यांच्या अनुभवाचे जे बोल आहेत ते तिथे आपल्याला ऐकायला मिळणार आहे. एखादा व्यक्ती पदयात्रेत जाऊन आलेला आहे, मग पदयात्रेत कसं असतं, मग आपण त्याला विचारतो तुम्ही गेलेले आहेत ना, हा मग ते कसं, किती चालावं लागतं, किती थंडी असते, काय वगैरे सगळं. आणि एखादा माणूस गेला नाही, फक्त त्याला माहिती आहे, तर त्याची माहिती आपल्याला तेवढी पुरेशी नसते. आणि म्हणून एक शास्त्र जाणूनी बोले आणि एक नेणूनी बोले. नेणूनी शास्त्र बोलणारे भरपूर लोक आहेत, आचार न करता शास्त्रावर बोलणारे. आणि एक आहेत की त्या शास्त्राचा वचनाचा आचार स्वतः करणे, मग तो अंतर असो नाही तर बाह्य असो. एखाद्या वचनाचा आचार तुम्हाला बाह्य दिसणार नाही पण अंतर मात्र त्याचा आचार सुरू आहे.
भट्टोबासा माहीम भट्टांना जेव्हा पकडलं चोर म्हणून वगैरे, तेव्हा त्यांचा आचार दिसतोय का त्यांना? बाह्य आचार दिसत नाही, पण आंतर आचार मात्र भट्टोबासांचा सुरू आहे. आणि म्हणूनच सहाय्य झालं माहीम भटांना, आणि माहीम भटांना नंतर ते सोडलेलं आहे. म्हणजे माहीम भटांचा बाह्य आचार कानूनला काही लोकांना दिसत नाही, पण आंतर आचार मात्र आहे. म्हणून बाह्य किंवा आचारावरून कुणाला आपण लगेच लेखायचं नाही बरं का. एखाद्याच्या हातात गाठी दिसली नाही म्हणजे तो स्मरण करत नाही अशातला भाग नाही, त्याचं मानसिक स्मरण सुरू असेल. तशा पद्धतीने एखादा व्यक्ती वाचन करताना दिसत नाही म्हणजे तो वाचत नाही अशातला भाग नाही. म्हणजे आम्ही मार्गामध्ये असे व्यक्ती बघितलेत की त्यांच्या हातात पोथी कधीच नाही, परंतु शास्त्र सगळं मुखोद्गत आहे, त्यांना पुस्तक घ्यायची गरज नाही पडत, त्यांचं सतत स्मरण चालूच राहतं. मग त्यांना हातात गाठी घ्यायची काही गरज पडत नाही. याचा अर्थ आपण हातात स्मरण गाठी घ्यायची नाही अशातला भाग नाही बरं का. तुम्ही पण म्हणाल की आम्ही मनाने स्मरण करतो. आम्ही काही लोकांना म्हणतो का तुम्ही गाठी करत नाही, मी माझं मनात चालू असतं नेहमी. आता किती चालू असतं मनामध्ये. किंवा मग आपल्याला असं नाही की आपणही पुस्तक घ्यायचं नाही, असं नाही. तुम्हाला पुस्तक घ्यायचं नसेल तर शास्त्र मुखोद्गत करा, मग पुस्तक घ्यायची गरज तुम्हाला पडणार नाही. सूत्रपट एकदा सुरू केलं पूर्वी प्रकरणापासून तर शेवटचा विचार माळिकेच्या वचनापर्यंत तुमचं मुखोद्गत असलं पाहिजे. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला एखादी व्यक्ती अशी जाणकार म्हणजे विद्वत्तापूर्ण व्याख्यान करणारी असेल तर मात्र, आणि त्याच्यामध्ये त्यांचं ज्ञात विरक्तता पण जर का असेल तर ते शास्त्र आम्हाला अधिक प्रमाणामध्ये काय होत असतं, बीजरूप होत असतं. आणि म्हणून हे जे केशवबाज जे आहेत, केशिराजबाज, ते विद्वांस व्याख्याते म्हणजे कर्मराटीचे ते विद्वान आहेत आणि व्याख्याते पण आहेत. तिथे निरूपण वगैरे सगळं ते करणारे, म्हणजे अन्य राहाटीचं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान त्यांच्याकडे आहे. एक दी ते भटोबासांपाशी आले, भिक्षा केली. एक दी ते भटोबासांकडे आले आणि लगेच भिक्षा केली का? नाही. एकदी ते भटोबासांकडे आले, चर्चा मंथन वगैरे झालं, आणि जे कदाचित कर्मराटीचे विद्वान असतात आणि जे जिज्ञासक असतात त्यांना लगेच कळतं की आपण जे काय मांडतोय ते काय आहे आणि समोरची व्यक्ती काय म्हणते ते काय आहे. ते वादविवाद घालत बसत नाहीत. माहीम भट्टांनी पण जे स्वामींसोबत चर्चा केली ती उघाणी केली, चर्चा केली, वाद विवाद केले नाहीत. माहीम भट्टांनी समजून घेतले की स्वामी काय सांगत आहेत, नीळभट्टांनी समजून घेतले की स्वामी काय सांगत आहेत. म्हणजे हा विषय जो आहे, वैचारिक पातळीचे जे लोक आहेत ते वादविवाद मुळातच करत नाही, कधीच नाही करत. कुठल्याच विषयावर ते चर्चा करतात आणि त्यातनं आपली बाजू कुठली चुकीची आहे ती लक्षात घेतात, ह्यांची बाजू कुठली बरोबर आहे ती पण लक्षात घेतात. तेच माहीम भट्टांनी केलं. आणि केशराजबाज जे आहेत ही विद्वान आणि व्याख्याते असल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की हे जे काही मुद्दे मांडत आहेत, बहुतांशी काय होतं की आपल्याकडे कुणीही अन्य राहाटीचे कोणी आले तर भगवद्गीतेवर आपण त्यांच्याशी आधी बोलत असतो. ते जर का म्हटले की सगळ्या भक्ते एकच आहेत, कुणाची भक्ती करा, तर भगवद्गीता सांगते नाही, भूतांची भक्ती कराल तर भूतांना पावन व्हाल, पितृंची भक्ती कराल तर पितृंना पावन व्हाल, देवतेची भक्ती कराल तर देवतांना पावन आणा, माझी भक्ती कराल तर मला पावन आण. म्हणजे भगवद्गीतेमध्येच या भक्त्या सांगून मोकळं करून दिलेलं आहे. देवतांची भक्ती हे वेगळं सांगितलेलं आहे, तर त्यांना तिकडे पावन व्हाल. म्हणजे अशा प्रकारे भगवद्गीतेच्या काही श्लोकांचं अध्यायांचं प्रमाण जर का दिलं की समोरच्या व्यक्तीला ते लगेच कळतं, जर का तो वैचारिक पातळीचा आहे, की अरे हे बरोबर आहे, भगवद्गीतेत ते सांगून ठेवलेलं आहे, आणि मग लगेच ती अनुकूलता होते. आणि अशाच प्रकारे अनुकूलता माहीम भट्टांची स्वामींनी करून पूर्वी प्रकरण निरूपण करून हस्तीचा दृष्टांत देऊन लगेच पहिल्याच भेटीमध्ये त्यांना बोध देऊन दिलेला आहे. तशाच प्रकारे जे असे केशराजबासांसारखे कर्मराटीचे विद्वान आहेत, व्याख्याते आहेत, आणि सोबत दैवराठीची जोड आहे. आता हा प्रश्न करायचा नाही बरं का, की मग ते स्वामींच्या जवळ आले मग त्यांची काहीतरी जोड असेल, मग ते अनुसरले म्हणजे त्यांची काहीतरी जोड असेल, मग ते भटोबासांना भेटले म्हणजे त्यांची काही जोड असेल. जोड ही असतेच, जोड नसते अशातला भाग नाही. सगळ्यांची जोड असल्याशिवाय कुणीही दैवराठीच्या संपर्कात येत नाही. मग ती चांगल्या कार्याची जोड असते म्हणून तो दैवराठीत येत असतो, किंवा
त्या व्यतिरिक्त वाईट कार्यांची पण जोड असते, म्हणून तो सुद्धा देवराटीमध्ये येतो. म्हणजे मार्कंड किंवा काळभोटे यांची वाईट कार्याची जोड असल्यामुळे ते स्वामींच्या संपर्कात आले. देवाशी खोटं बोलण्याची जोड त्यांनी जोडून ठेवलेली आहे, म्हणजे वाईटाचा प्रसव जोडून ठेवलाय म्हणून तेही देवाच्या संपर्कात येतात. आणि एखाद्याने चांगल्याची जोड जोडून ठेवली आहे तर तेही देवाच्या संपर्कात येणार आहेत. काही ना काही प्रसवाची चाल नाही तर गुणाची प्रतिकारांतर जोडल्याशिवाय तुम्ही दैवराटीमध्येच येत नाही, परमेश्वर अवतारापर्यंत पोहोचत नाही, ईश्वर साधकापर्यंत तुम्ही पोहोचत नाही. जसं ते आम्ही रस्त्याने चालताना कोणी कुत्रा भुकत असेल, आम्ही म्हणतो तो प्रसवी कुत्रा आहे, म्हणजे मस्करीत बोलत असतो ते, तो प्रसवी आहे. बाकीचे कुत्रे कोणी भुकत नाही, हाच भुकतोय, म्हणजे ह्याची दोषाची प्रसव जो आहे तो आहे असंही म्हटलं जातं. तशा पद्धतीने इथे परमेश्वराच्या संबंधित जोड केशवबासांनी केशराजबासांनी ती जोडलेली आहे. आणि म्हणूनच सहजपणे त्यांचं येणं आपल्याला सहज वाटतं, त्यांचं श्रवण करणं सहज वाटतं, त्याचं अनुसरण पण सहज वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी ते केशवबास भटोबासांजवळ आले, श्रवण केलं, अनुकूल झाले, भिक्षा केली. भटोबासा थोर पडी येती आणि भटोबासांना थोर पडी येते, म्हणजे जास्त आवडते होते. कारण की काय झालं की तिथूनच विद्वत्ता असल्यामुळे काय झालेलं आहे की कधी कधी असं बघायला मिळतं बरं का, अर्थातच ईश्वराच्या ज्ञानाशी आणि त्याच्याशी काही जोड नाही शिक्षणाशी, पण कधी कधी असं बघायला मिळतं की तिकडचं शालेय शिक्षण जर का चांगलं असेल तर इथे ज्ञान श्रवण करताना त्यांचं जिज्ञासाही चांगले असतात आणि त्यांना समजवणं थोडंसं सोपं जातं. परंतु जर का तो शिक्षणाचा भाग कमी असेल तर कधी कधी तो विषय समजवायला थोडासा वेळ जात असतो, किंवा त्या लोकांच्या डोक्यावर एखादा पगडा असेल तर त्यांनाही समजवायला वेळ जात असतो. अर्थातच मी आधीच सांगितलं, शालेय शिक्षण आणि ईश्वराच्या ज्ञानाशी काही संबंध नाही, पण एखादी कुठली तरी विद्वत्ता असेल तर त्या विद्वत्तेमुळे काय होतं की तिकडची जी बुद्धिमत्ता वगैरे आहे ती सगळी जेव्हा इथे उपयोगी लागते इकडच्या ज्ञानासाठी, त्यावेळेला काही गोष्टी समजवणं सोपं होतं आणि समजणं देखील सोपं होऊन जात असतं. आणि म्हणून इथे केशवबासांना भट्टोबासांचे विषय पटापट कळतात, त्याच्यावर त्यांची चर्चा होते, आवश्यक ते प्रश्न येतात आणि त्याच्यामुळे भट्टोबासांना ते विशेष आवडतात, कारण की ते चर्चा करतात. कधी कधी असा अनुभव असतो की मूळ पोथीमध्ये विषय कमी ऐकायला मिळतो आणि चर्चेमध्ये विषय जास्त ऐकायला मिळतो. पोथीतनं काही गोष्टी कळत नाही, पण चर्चेतनं अनेक गोष्टी आपल्या शंकेचं निरसन होतं वगैरे. त्याच्यामुळे कधी कधी चर्चा, अलीकडे मला निरूपणापेक्षा चर्चा जी नंतरची केली जाते ती जास्त मला आवडते, कारण त्याच्यामध्ये अनेक तुमचे प्रश्न येतात, आमचे उत्तर येतात, किंवा तुमच्या प्रश्नांमुळे आमच्या मनात नवीन प्रश्न तयार होतात, तुमच्या प्रश्नांमुळे आम्हाला थोडंसं नवीन दृष्टिकोन बघायला मिळतो. इत्यादी प्रकारे केशवबास वगैरे यांची उपस्थिती ही चर्चात्मक असल्यामुळे भट्टोबासांना ते विशेष आवडायचे. भट्टोबासांच्या सन्निधानी राहिले आणि मग भट्टोबासांच्या सन्निधानी ते राहिलेले आहेत. ज्ञान श्रवण, ज्ञान चिंतन वगैरे ह्या सर्व गोष्टी केशवबासांनी भट्टोबासांच्या सन्निधानी राहून हे अवगत केलेले आहेत. आणि आजच्या सत्रामध्ये आपण 9, 10, 11 आणि 12 अशा एकूण 4 स्मृत्या ज्या आहेत त्या 4 स्मृत्यांचं श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंड